आणि हा बघा आपला न्यू ब्लॉगर पण आता ब्लॉग बनवतोय. तो अपलोड करणार का नाही माहिती नाही, पण त्याचा चांगला ब्लॉग बनवतो तो अपलोड करेल. आणि हा बघा हा पण एक तिसरा ब्लॉगर आहे आपला. एकदा माझ्या मागचा पूर्ण व्ह्यू बघा किती भारी वाटतंय ना एकदम असा. संचितला ह्याच्यात ससे दिसलेत, काय माहिती आहेत का नाही. आहेत. आम्ही इतके वरती चढून आलो, त्याच्यानंतर आम्हाला कुठे अघोरी बाबा दिसले. हे बघा इकडे आल्यावर इतकं चांगलं वाटतं ना की पक्ष्यांचा आवाज आणि परत गाड्यांचा आवाज येत नाही किंवा लोकांचा आवाज येत नाही. एकदम शांत आहे इकडे. मी एक नाही तब्बल 2 डोंगर क्रॉस करून आलो ह्या तिसऱ्या डोंगरवर. उतरताना लय लवकर उतरलो रे, चढताना जरा फाटली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे कर्नाला फॉर्टला आणि आपण तिघं जाणार आहे आज. बघा आर्यन, मी आणि घाग. तर अजून दोघं जण यायचे बाकी आहे. तर ते ते दोघं आले तर त्यांना पण घेऊन जाऊ, त्यांचं काय फिक्स नाही. तर आता आम्ही इकडे रिक्षा स्टँडच्याकडे थांबलो. पनवेल स्टेशनच्या आम्ही उद्या बाहेरच आहे. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप मजा करणार आहे ब्लॉगमध्ये. आणि आज दिवाळीची पहिली पहाट आहे, तर आज आम्ही तलाव पहिला पण जाऊ शकलो असतो. घागला जायचं होतं तिकडे म्हणून घाग जरा असं रुसून बसले. गाय सकाळी घाग गजरा बिजरा घालून तयार होता, पण प्लॅनिंग थोडंसा प्लॅनिंग आम्ही थोडं चेंज केलं म्हणून घाग जरा आमच्या रागवला. पण काय नाही, ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी आम्ही 1.5 तास थांबलो इकडे. बाहेर लोक एवढा मस्त दिसतोय ना आणि एकदम असं हिरवगार एकदम दिसतंय ना, असं वाटेल सगळं आम्ही गावीच जातोय. बघा मला नाही हे दाखव. हे बघा एकदम असं वाटतं जसं काय आम्ही गावीच चाललोय. माकडाला घेतला रे. तर हे बघा मग मित्रांनो, हे ते कर्ना पक्षी अभयारण्य, तिकडेच आपण आता जाणार आहे. संचित सगळ्याच वाटतं फुगले. हे लोकेशन बघा. तर आम्ही मेन रोडपासून इकडनं असे खाली उतरून आलो आहे आणि हे ते कर्ना पक्षी अभयारण्य, इकडनं वरती जायचं आपल्याला. तर आता आम्ही इकडे पर्सनची एंट्री देण्यासाठी थांबलो. मग इकडनं आम्ही थोड्या वेळाने ट्रॅकिंगवरती सुरू करू. जर मी कट केले तर माझे किती राहत आहेत? 360 रुपये. ते आमच्या ट्रिपची स्टार्टिंग. ट्रिप अजून सुरू पण झाले ना आणि इकडे आम्ही हिशोबात गडबडलो आहे. तर इकडे आलो आम्ही तिकीट घ्यायला. गडबड होतोय. आता आम्ही इकडच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट करून आतमध्ये आलो. इकडे गेटच्या आतमध्ये एंट्री घेतली आणि हे बघा इकडे सावधान वगैरे लिहिलं आहे. म्हणजे आपल्याला इकडे खूप काय काय नोटिसेस वगैरे दिल्या आहेत, म्हणजे काय गोष्टी करायच्या इकडे येऊन आणि काय गोष्टी नाही करायच्या हे सगळं सांगितलं इकडे. आणि एकदम असं गावाला आल्यासारखं वाटतं. म्हणजे बघा ना, चारी साईडला एकदम असं हिरवगार आहे, हिरवं एकदम. आणि बघू आता वरती जाऊन पुढे काय काय भेटणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे, कारण वरती जाऊन काय काय बघायला भेटणार आहे. हे लोक बोललेत की इकडे प्राणी वगैरे नसतात, पक्षी असतात असं बोलले. तर बघू आता आपल्या वरती जाऊन काय बघायला भेटणार आहे वगैरे. आणि असं वाटतं की एकदम गावी आलो आहे. आणि हा बघा आपला न्यू ब्लॉगर पण आता ब्लॉग बनवतोय. तो अपलोड करणार का नाही माहिती नाही, पण त्याचा चांगला ब्लॉग बनवतो तो अपलोड करेल. आणि हा बघा हा पण एक तिसरा ब्लॉगर आहे आपला. हे एंटर केल्यावरच, म्हणजे इकडून एंटर केल्यावरच हा बोर्ड दिसणार. तर ह्याच्यावर हे जे पक्षी वगैरे दाखवले तिकडे इग्नोर नका करू. तर त्या लोकांनी सांगितलं की इकडे कुठले कुठले पक्षी दिसणार वगैरे. ते टोटल इकडे 172 टाईपचे प्रकारचे पक्षी आहेत इकडे. आणि हे सगळ्यांचे फोटो आहेत. त्यांच्या नंबरनुसार त्यांचे फोटो ठेवले तिकडे. इकडे त्या पक्ष्यांच्या जागेनुसार त्या पक्ष्यांना ठरवलं, म्हणजे ते कुठे भेटणार वगैरे असं ते दाखवलं आहे. तर माझ्या मागचा पूर्ण व्ह्यू बघा किती भारी वाटतं ना एकदम असा. सागर गेला आहे तिकडे त्या हॉटेलमध्ये काहीतरी खायला आणायला. आणि आम्ही काय खायला आणलं तर वरती कचरा वगैरे करणार नाही, आम्ही बॅग आणली तर त्याच्यातच टाकणार. आता आम्ही थोडंसंच फक्त वरती कुठे आलो आहे आणि हे एवढं सगळं दिसतंय. हे बघा इकडे पण खूप काय काय लिहिलं आहे. जंगल ही पृथ्वी ग्रहाचे फुफ्फुसे आहेत वगैरे. खूप मस्त आहे. म्हणजे इकडे तुम्ही लोक फिरायला याचा प्लॅन करत असाल ना, तर तो प्लॅन चुकून पण कॅन्सल करू नका, कारण जागा खूप मस्त आहे. आणि मी खरं तर ना हा येताना प्लॅन कॅन्सल करत होतो, कारण माझ्याकडे ट्रेकिंगसाठी शूज वगैरे नव्हते म्हणून. पण नंतर जेव्हा मला ह्या जागेचे फोटो दाखवले आर्यनने, तेव्हा मला ही जागा इतकी आवडली ना, मला आता वाटत नाही इकडनं घरी जावं असं म्हणून. आणि हे बघा समोर ही अशी पूर्ण प्लेस आहे, एकदम शांत आहे इकडे. म्हणजे आम्ही बोलतोय ना, आमचाच फक्त आवाज येतो इकडे, बाकी कोणाचा आवाज पण येत नाही, पक्ष्यांचा प्राण्यांचा.
आता आम्ही ट्राय करतो की कुठले ना कुठले तरी इकडे पक्षी वगैरे दिसायला पाहिजे चांगले चांगले. लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क वगैरे पण बनवलं आहे. घाग तुझ्यासाठी पार्क वगैरे बनवले जातं का? आम्हाला वाटलं की ह्याच्या आतमध्ये पाळले वगैरे असतील या लोकांनी, पण हे बघा असं वाटतं की आतमध्ये पाळलं आहे वगैरे, पूर्ण खाली आहे पण. तर इकडे या लोकांचा फोटोशूट चालू झाला आहे आणि मी अजून फोटो वगैरे काढले नाही, कारण मला फोटोपेक्षा पण सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे व्लॉग आहे. फोटो जर आपण आरामात काढूच नंतर. आता येताना आपण 1-2 काढलेत पण ते काही इतके चांगले नाही आलेत. तर आता हे दोघं आले वरती, ते दोघं पण अजून खाली थांबलेत जरा खाण्यासाठी सामान घ्यायला. ते दोघं वरती आले काय मग आम्ही फोटो वगैरे काढू. मग इथे काय प्राणी वगैरे आहेत का, पक्षी प्राणी? हां, ह्यांना आपण घाबरायचं वगैरे नाही, एकदम असं शांतपणे जायचं वगैरे. संचितला ह्याच्यात ससे दिसलेत, काय माहिती आहेत का नाही. आहेत, वाव. हे बघा मित्रांनो, आतमध्ये ससे वगैरे पण ठेवलेत. हे बघा एकदम छोटे छोटे दिसत आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत ना. तुम्ही जर ह्या जागेवर यायचा विचार करत असाल ना, तर मी आता इकडे ठाण्यावरून आलो ना, तर तुम्हाला काय करावं लागेल की सगळ्यात पहिलं पनवेलला यावं लागेल आणि पनवेलवरून रिक्षा करायची. तर रिक्षा काहीतरी पर पर्सन 100 घेते, पण आम्ही 5 जण होतो मग आम्हाला थोडा डिस्काउंट भेटला. तुम्हाला पण तसा भेटू शकतो, पण तुमच्यासोबत जर जास्त लोक असले तर. आणि मग तुम्हाला ह्या फोर्टच्या समोरच बरोबर म्हणजे जस्ट एक्झॅक्ट फोर्टच्या खालीच आणून सोडणार. मग तिकडून मग तुम्ही ते एंट्री फी वगैरे काढा आणि तिकडे मग पूर्ण वरती या वगैरे. हा बघा, हा लांडोर मला अजून पण चांगला वाटला. फक्त इकडे मोर मला बोलले ते बघायला भेटणार, पण इकडे मोर तर दिसत नाही अजून. रेनबो सारखी लाईट काहीतरी खायला म्हणले. हे सागाचं झाड आणि हे कोकणात पण असतं. खूप प्रकार म्हणजे खूप ठिकाणी असतं हे झाड आणि खूप असतात म्हणजे असं गावाला आमच्याकडे ना हे झाडं वगैरे खूप असतात. हां, आता 2 तासानंतर आम्ही ट्रॅकिंग सुरू केली आहे. आता वर जायला किती वेळ लागणार काय माहिती नाही. आणि इकडेच आमची हालत एकदम टाईट झाली. हे बघा असं एकदम वरती चढत जायचं आहे. अशी दगडांची वाट आहे एकदम. आणि काटे वगैरे पण घेतल्यात सेफ्टीसाठी. आम्ही कुठल्या प्राण्याला मारणार नाही, पण स्वतःची रक्षा करण्यासाठी. अजून आम्ही अर्ध्यापर्यंत पण पोचलो नाही आणि ह्या लोकांचं फोटोशूट चालू झालं. हे बघा, आणि एकदा समोर बघा. असं तुम्हाला इकडून वाटणार नाही किती उंचावर आलो आहे, पण जेव्हा तुम्ही इकडे स्वतः प्रत्यक्षात येऊन समोर बघाल तेव्हा तुम्हाला कळणार की किती उंच आहे. अर्ध्या तासाच्या फोटोशूट नंतर आता आपण परत ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. आणि हे बघा असे दगड आहे ते समोर. मित्रांनो, आम्ही अशा स्पॉटवर पोचलो आहे. मित्रांनो, ही एकच गोष्ट ना इतकी वाईट वाटते ना. आता तुम्हाला मी मगापासून पूर्ण व्ह्यू दाखवला इकडचं, तर इकडे येताना असं कुठे कचरा पण टाकला नव्हता वगैरे, कारण इकडचे जे लोक आहेत ते खूप चांगलं मॅनेज करतात इकडे आणि एकदम स्वच्छ ठेवतात सगळं. आणि जे आमच्यासारखी लोकं असतात ना, जे इकडे फिरायला वगैरे येतात, तर ते लोक असा कचरा वगैरे करून जातात. हे बघा बॉटलचं वगैरे. आता ही जी माझ्या मित्राच्या हातात जी बॉटल आहे ना, ती बॉटल खालीच संपली आहे, तरी पण आम्ही ती बॉटल आमच्यासोबत घेऊन फिरतो अजून. आम्ही ती टाकू पण शकतो, तरी आम्ही टाकली नाही. आणि काही लोक असे असतात ना, जे म्हणजे असं इतकं चांगला निसर्ग ठेवला आहे मुंबईला, तर त्याची अशी वाट लावतात. तर त्या लोकांना थोडं तरी काहीतरी कळलं पाहिजे यार. म्हणजे काय इकडची जी लोकं आहेत ती लोकं इतक्या चांगल्या प्रकारे इकडचं सगळं स्वच्छ करत आहेत, स्वच्छ ठेवत आहेत. आणि निसर्ग आहे म्हणून आपण आहे म्हणजे आपल्या वागण्यामुळे ना खूप साऱ्या प्राण्यांना पण म्हणजे खूप काय प्रॉब्लेम भेटतात. काय प्राणी पक्षी असे असतात जे या बॉटल वगैरे खातात वगैरे, तर त्यांना पण असं खूप प्रॉब्लेम होतात. आणि इकडचे सगळेच लोक ते सगळ्याच प्राण्यांवर लक्ष ठेवू शकतात असं पण नाही. आता तो जर कुठला प्राणी हे असं काहीतरी खाऊन असं इकडे कुठेतरी गेला, तर हे लोक त्याला कुठे शोधणार आहेत? त्याची बॉडी वगैरे जर कुठे पडली तर त्याला कुठे शोधणार आहेत? मग जे पण लोक इकडे फिरायला येत असेल तर त्या लोकांना एक रिक्वेस्ट आहे की त्या लोकांनी प्लीज असं काय करू नका. जर तुम्ही काय खायला वगैरे आणलं असेल वगैरे, तर त्याचा कचरा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा आणि बाहेर नेऊन कुठेतरी टाका, जिकडे टाकण्याची जागा असेल, कचऱ्याचा डब्बा वगैरे असेल तर. असं जंगलात वगैरे असं टाकू नका. आम्ही इतके वरती चढून आलो, त्याच्यानंतर आम्हाला कुठे अघोरी बाबा दिसले. हे बघा समोर बसले. खायला आणले तो वडापाव, तर ते खाऊन घेतो. खूप दम लागला आम्हाला. तो बघा तिकडनं तावड्यावरती येते. पाणी नशीब आणलेलं तरी. आमचं खाऊन वगैरे झालंय, वडापाव वगैरे आम्ही आणलेलं ते खाल्ले. आता आम्ही डायरेक्ट वरती जाऊन थांबणार आहे, मध्ये कुठेच थांबणार नाही. बघा आपलं कोकण दिसतंय. हे बघा हा हायवे इकडे दिसतो ना, हा हायवे. आम्ही जास्तच उंचावर आहे ना म्हणून ते इतकं दिसत नाही क्लिअर. अरे हे बघा इकडनं पूर्ण मुंबई दिसते. पूर्ण मुंबई दिसते बघा इकडनं.
काय व्ह्यू येतोय बघा इकडनं, एकदम भारी व्ह्यू येतोय. एकदा फक्त हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू फक्त ना नशीबवाल्यांनाच भेटतो आणि जे इकडे येतात ना त्यांना. किती उंचावर पोचलोय बघा आम्ही. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय वरती आणि आम्हाला वाटलेलं की हे एंड आहे, हा एंड पॉईंट आहे. पण आर्यन जरा पुढे गेला आणि त्यांनी बघून सांगितलं की हा एंड पॉईंट नाही म्हणून. तर आता मी या शेडमध्ये बसलो आणि इकडनं व्ह्यू बघा. इतक्या उंचावर आले असं वाटतच नाही आम्हाला. आणि आम्ही इतके जमलो ना, आमचे 2 मेंबर आहेत ते इकडे थोडा वेळ रेस्ट घेतात आणि आम्ही पुढे जाऊन येणार आहे. आम्ही पूर्ण एंड पॉईंटपर्यंत जाऊन येणार आहे. मित्रांनो आता 2:15 झालेत आणि आता आम्ही परत ट्रॅकिंगला स्टार्टिंग केली आहे. म्हणजे आता तो बघा, तो एंड पॉईंट आमचा फक्त बाकी आहे, समोर दिसतोय तो. मग तो झाला की मग आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आता आमची कॅपॅसिटी होती, फक्त ह्याची नव्हती. तरी हा म्हणायला लागला की मरून ते येतो. आता इतका वरती आलो आणि एंड पॉईंट जर घालवला ना, म्हणजे एंड पॉईंटपर्यंत जर गेलो नाही तर मग काय फायदा नाही इतकं वर येऊन. तर आता आपण इकडे जरा पण ब्रेक न घेता डायरेक्ट वरती जायचं आहे. हा जो खाली व्हाईट कलरचा रोड दिसतोय तर तो मुंबई गोवा एक्सप्रेस वे आहे आणि त्याच्यासमोर डोंगर बघा किती उंच आहेत. आणि आम्हाला अजून थोडंसं वर जायचं बाकी आहे बघा, ते जे दिसतंय ना तिथपर्यंत आम्हाला जायचं. हा मुंबई गोवा एक्सप्रेस वे आहे, तो अजून एक्सटेंड होतोय थोडा, तो होणार आहे हळूहळू. त्या साईडून सुरुवात झालेली आहे, आता या साईडला पण तो एक्सटेंड झाल्यावर एक नंबर दिसणार आहे. आता पण लय चांगला दिसतोय आणि ते तर आपलं कोकण दिसतंच आहे तुम्हाला. इकडे आल्यावर इतकं चांगलं वाटतं ना की पक्ष्यांचा आवाज आणि परत गाड्यांचा आवाज येत नाही किंवा लोकांचा आवाज येत नाही, एकदम शांत आहे इकडे. आमच्याशी इकडे कोण आहे असं वाटतच नाही, म्हणजे बघा ना. आणि मागे तो पॉईंट आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. तिकडे एकदा गेलो की मग आपलं म्हणजे एक ड्रीम कम्प्लीटच झालं असं समजायचं. बघू शकता एक साईडला सपनो की राणी मुंबई आणि एक साईडला आपलं निसर्गरम्य कोकण. पण दोघांमधला तुम्हाला व्ह्यू जर कुठला आवडत असेल तर तो म्हणजे कोकणाचाच असणार. हा आहे तो एंड पॉईंट आणि त्याच्या समोरच आपल्या करनाई मातेचं मंदिर आहे. तर करनाई मातेचा आशीर्वाद घेऊया आणि राहिलेलं आता पूर्ण कंप्लीट करूया, ते तिथपर्यंत पोचूया आपण. करनाई मातेचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघालो आहोत एंड पॉईंटसाठी. तर भीती वाटत असेल ना एंड पॉईंटला जायची तर काय घाबरायचं टेन्शन नाही, कारण इकडे चारी साईडला असं सेफ्टी लावलेली आहे आणि पूर्ण इकडे सेफ्टीचं खूप लक्ष दिलं आहे म्हणजे सेफ्टीवर. आणि इकडे पडायचं वगैरे चान्सेस खूप कमी आहेत. पावसाळ्यात येत असाल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर या, कारण पावसाळ्यात इकडे सगळं एकदम होऊन जातं, स्लिपरी होऊन जातं. आम्ही एक नाही तब्बल 2 डोंगर क्रॉस करून आलो ह्या 3ऱ्या डोंगरवर. आणि आता आम्ही फायनली पोहोचलोय, ते बघा समोर. हे बघा, तुम्हाला एकदा दरवाजा दाखवतो मी, थांबा. एकदा वरून व्ह्यू बघा, हा बघा. मित्रांनो आम्ही फायनली गडावर पोहोचलोय आणि इकडे आल्यावर एकदम अशी वेगळी एनर्जी येते. एकदम म्हणजे असं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असल्यासारखं एकदम वाटतं. एवढी मस्त एनर्जी येते ना इकडे, पॉझिटिव्ह एनर्जी, एकदम पॉझिटिव्ह वाईब येते. हे बघा ह्याच्यासाठी आम्ही इतके चढून आलो वरती. हे बघा, मला मी एकदा या जागेवर व्ह्यू दाखवतो. हा बघा व्ह्यू. हा आहे त्या गडाचा एंड पॉईंट. खरंच इथे येईपर्यंत आहे ना, पाणी पण आम्ही आणलं नव्हतं जास्त, तरी पण कसे तरी पोचलो आम्ही इथे. का तर ह्या व्ह्यूसाठी. देवानं आमचं ऐकलं वाटतं. आम्ही इतके थकून वरती आलेलो आणि आम्हाला इतके वरती ना एकदम थंड पाणी भेटलं आहे दगडांमध्ये. आणि ते पाणी ना फ्रीजचं असल्यासारखं वाटतं, इतकं थंड आहे. मी आता उभा आहे कर्नाळा किल्ल्यावरती आणि माझं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की मला एका ना एका तरी किल्ल्यावर जायचं आहे ट्रॅकिंगला. आणि हे स्वप्न माझ्या मित्रांनी पूर्ण केलं. आयुष्यातला माझा पहिला किल्ला आणि माझी पहिली ट्रॅकिंग आहे. आणि ते 2 डोंगर आहेत ना, ते 2 डोंगर आम्ही चढून इकडे आलो आहे. मित्रांनो या व्लॉगला तुम्ही खरंच खूप प्रेम द्या आणि मी तुमच्यासाठी असे खूप सारे व्लॉग आणत राहीन. मग इकडे फोटो वगैरे काढतोय एकदम, पण आम्ही जीवाशी खेळत नाही. आम्ही एकदम म्हणजे लांब राहूनच फोटो काढतोय. उगाच खाली वगैरे पडायची रिस्क वगैरे आम्हाला नको आहे म्हणून. आणि काही पालक असे पण असतात, काही पॅरेंट्स असे पण असतात की ते त्यांच्या मुलांना गड किल्ल्यांवर पाठवायला घाबरतात वगैरे. तर ते कसं असतं ना की ते गड किल्ले सुरक्षित नसतं असं काय लोकांचं म्हणणं असतं. तर ते कसं नसतं. कसं असतं ना, जर तुमच्या
मुलांना जर त्यांना त्यांची सुरक्षा म्हणजे ते स्वतः जर सुरक्षित राहू शकतात ना तर मग ते कुठे पण जाऊ शकतात. आता आमच्या घरातल्यांना माहिती आहे आम्ही अशा जागेवर येतोय, तरी पण आम्हाला आमच्या घरातले काय बोलत नाही, कारण त्याचं कारणच असं आहे की आमच्या घरातल्यांना माहिती आहे आम्ही जीवाशी मस्ती कधीच करत नाही. आता आम्ही वाटलं असतं तर आम्ही ना हे जे असे जे दऱ्या वगैरे आहेत ना आम्ही तिच्या टोकावर उभे राहून फोटो काढले असते, पण आम्ही असं चुकून पण केलं नाही मित्रांनो. आणि तेच सगळ्यांनी केलं पाहिजे यार. मगच तुम्हाला काय काय लोक असं बोलतात ना, काय काय माझे मित्र वगैरे पण बोलतात की आम्हाला आमच्या घरातले बाहेर फिरायला पाठवत नाही वगैरे. तर कसं पाठवणार यार, तुम्ही जर असं करत असाल तर नाहीच पाठवणार ना. म्हणून सांगतो की स्वतःचा जीव एकदम स्वतः सुरक्षित ठेवायचा आणि बाकी तुम्हाला अशा गाड्यांवर वगैरे येताना अशी सुरक्षा भेटणार. फक्त तुम्ही स्वतःचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे. जर तुम्ही स्वतःच जर खूप रिस्क घेत असाल तर मग ह्या गोष्टींचा पण काहीच फायदा नाही आहे. मी तिथे होतो, ते दोघं आहेत ना तिथे, तिकडनं मधून मी खाली उतरून आलो इकडे आणि हा गड संपत नाही. हे बघा आर्यन जिकडे उभा आहे तिकडून खाली गेलो तर आपण तिथे पोचणार त्या जागेवर. किल्ल्यावर येताना जो आमचा अनुभव होता तो खूप चांगला होता आणि मध्ये एकदम अतिशय अशी खडतर अशी वाट होती, खडतर असा रस्ता होता. मग तिकडे तुम्ही येताना प्लीज स्लीपर, स्लायडर, फ्लिपफ्लॉप्स, क्रॉक्स असं काहीच घालून येऊ नका. सँडल पण नका घालून येऊ. इकडे येताना गडावर येताना ट्रॅकिंगला जाताना शूज घालून या प्लीज. आता तुम्ही कसे पण घालून या. आता आम्ही पण स्निकर घालून आलो आहे, पण तुम्हाला वाटत असेल की स्निकरने काय झालं असेल, तर स्निकरने आम्हाला इतकी चांगली ग्रिप भेटली ना, मी नॉनस्टॉप न पडता न झडता इकडे आलो आहे. आता आम्ही तब्बल 20 मिनटामध्ये तरी खूप उतरलो आहे, म्हणजे खूप चांगलेच खाली उतरलो. जेवढा आम्हाला येताना टाईम लागला त्याच्यापेक्षा खूप कमी टाईम लागला आता उतरताना. आणि कसं आहे ना, जेव्हा गड किल्ल्यांवर चढताना जोश खूप असतो पण कधी कधी ताकद कमी पडून जाते, आणि उतरताना जोश कमी असतो पण ताकद खूप असते. आणि हे आता आम्ही स्वतः आता एक्सपिरियन्स केलं आहे. ही ती जागा जिकडे आपण वडापाव खाल्लेला बसून, आणि ह्या जागेवर आम्ही अर्ध्या तासात पोचलो आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की उतरताना किती टाईम लागतो आणि चढताना किती टाईम लागतो. अशा जागेवर आल्यावर फक्त थोडा प्रॉब्लेम होतो काय, तर तो म्हणजे वाट समजत नाही कुठून उतरायचं आणि कुठे नाही. तर ह्या जागेवर ना एकदम नीट लक्ष देऊन उतरायचं. ऑलमोस्ट आम्ही खाली पोचलो आहे. सागर, चढताना कसं वाटलं आणि उतरताना कसं वाटलं ते सांग जरा. उतरताना लय लवकर उतरलो रे, चढताना जरा फाटली. चढताना आम्ही ना अर्धा किंवा 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला आम्हाला, तेव्हा आम्ही कुठे इकडे पोचलेलो. आणि आम्हाला आता उतरताना अर्धा तास होऊन गेलं आहे. जास्त म्हणजे 1 तास पण नाही झालं, अर्धा तास फक्त होऊन गेला आणि आम्ही एवढ्यात पोचलो आहे. पण इथे तब्बल 1.5 तास आम्हाला लागले आता पूर्ण खाली उतरून यायला. आणि आता आम्ही इकडे हॉटेलमध्ये थांबलो आहे खायला मिसळपाव. हे बघा, आता हे खाऊ आणि मग लवकरात लवकर निघू. मग तर मित्रांनो आता आपण निघालो इकडून बाहेर. चला आता आपण जाऊ. खरं त्या जागेला खूप मिस करणार, कारण ही जागा इतकी भारी आहे ना, कर्णा पक्षी अभयारण्य. आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही पण ही जागा व्हिजिट करा, खूप चांगली जागा आहे ही जागा, खरंच खूप चांगली. आणि तुम्ही या जागेला नक्कीच व्हिजिट करा. आणि इकडे यायला खूप कमी पैसे खर्च झालेत, म्हणजे आमचे 150 रुपये पण तर पूर्णपणे खर्च नाही होत इकडे. तर तुम्ही या जागेला नक्कीच व्हिजिट करा. हे बघा कर्णा पक्षी अभयारण्य, खूप चांगली जागा आहे. आणि प्लीज इकडे येताना तुम्ही ना शूज घालून या, कारण इकडे जर तुम्ही फ्लिपफ्लॉप वगैरे घालणार तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मग आता ट्राय करणार आहे की महिन्यातून एक तरी ट्रॅव्हल ब्लॉग आणेन मी.